मित्रांनो, भाजपने महिला आरक्षण बिलाचा असा काही गेम खेळला आहे, इथून पुढे महिला काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना मतदानच करणार नाही. हा सरळ सरळ एक असा सापळा होता ज्याच्यामध्ये काँग्रेसवाले आता टाईट अडकलेत. आधी हे समजून घ्या की या बिलात महिलांसाठी नक्की काय होतं, ज्याच्यामुळे देशातल्या महिलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मित्रांनो, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी तब्बल 33% जागा राखीव बनवण्यात येणार होत्या. म्हणजे तब्बल 181 महिला खासदार संसदेत बसणार. देशाचे कायदे फक्त पुरुष नाही तर महिला सुद्धा ठरवणार. आणि यातली रोटेशन सिस्टीम तर सर्वात महत्वाची आहे. दर निवडणुकीत महिलांच्या जागा बदलणार, ज्यामुळे कोणत्याही नेत्याचा कायमचा बालेकिल्ला आता राहणार नाही. सत्तेच्या चाव्या थेट महिलांच्या हातात जाणार होत्या. पण मग अडलो कुठे? जेव्हा हे बिल पास व्हायची वेळ आली तेव्हा काँग्रेसने ओबीसी कोट्याचं कारण काढून गोंधळ घातला. खरं तर काँग्रेसचे मित्र पक्ष ज्यांनी पूर्व संसदेत या बिलाच्या प्रती फाडल्या होत्या, महिलांचा अपमान केला होता, त्यांना हे बिल कधीच मान्य नव्हतं. मोदींनी हे बिल मांडून देशाला दाखवून दिलं महिलांना हक्क द्यायला मोदी तयार आहेत. पण आडवं येतंय कोण? तर ही काँग्रेस आणि त्यांची कंपनी. याचा परिणाम काय झालाय माहिती? आकडे बघा. 2009 मध्ये काँग्रेसला 29% महिलांची मते मिळायची, जी आता 2014 मध्ये फक्त 19% आली. 10% महिला मतदार काँग्रेसला सोडून गेल्या. दुसरीकडे भाजप 18%वरून थेट 36%वर पोहोचला. ज्या महिलांची मते एकेकाळी काँग्रेसची ताकद होती, ती आता त्यांच्या हातातून पूर्णपणे निसटली आहेत का? काँग्रेसच्या एका चुकीनं त्यांचं राजकारण संपणार का? तुम्हाला काय वाटतं? मोदींनी हा मास्टर स्ट्रोक मुद्दाम काँग्रेसला उघड पाडण्यासाठी मारला होता का? तुमचं उत्तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की द्या. आणि अशाच कडक विश्लेषणासाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. मान्यवर, मैं समझ रहा हूं कि ये वोट नहीं देंगे तो महिला आरक्षण का बिल गिर जाएगा, मगर इस देश की महिलाएं देख रही है उनके रास्ते का रोड़ा कौन है। वो पर अटैक था और संविधान पर आक्रमण था और इसको हमने हरा दिया है।